च्या अवधीमध्ये 3 षटकं संपुष्टात येणं खूप गरजेचं आहे. मायक्रोचा थोडासा आवाज या ठिकाणी वाढवा. अनंता थोडासा आवाज. हॅलो यस ओके हा आवाज ओके. अगदीच पुन्हा एकदा सर्वच खेळाडूंचं आलेलं तमाम मान्यवरांचं प्रेक्षकांचं वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी सेकंड राऊंडची अगदी दुसरी मॅच आपण पाहतोय. इकडे टीम नरसली वाडी विपक्ष आपण पाहतोय विरानी. या दोन टीमच्या माध्यमातून 3 षटकांची मॅच असणाऱ्या एकाच इनिंगने ही मॅच खेळवली जाणार आहे. पहिला बॉल या ठिकाणी हाताळलेला गोलंदाज नर्सरी पाली टीमचा आणि पहिल्या चेंडूवरती झेलची संधी अगदीच यावेळेस संपवलाय खऱ्या अर्थाने खेळाडूचा खेळ. पकडलाय झेल आणि खऱ्या अर्थानं संपवलाय खेळाडूचा खेळ. ठीक आहे. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन. एक चांगला हॅड हिटर फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. आकाशच्या पारीचा मात्र या ठिकाणी झालाय अंत. बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये युनाइट क्रमांक 3 वरती आपण पाहू शकाल समीर. अतिशय चांगली गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अजय. हा गोलंदाज नरसरीवाडी टीमचा अतिशय स्फोटक गोलंदाज आहे. एक भेदक मारा अगदीच आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. अगदीच विकेटचं पतन. तदनंतर ब्लॉकमध्ये हा चेंडू होता लॉंग ऑन रिजनमध्ये. चेंडूला अगदीच कोणताही शतरक्ष त्या दिशेला तैनात नव्हता. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. एक तेरी तो एक मेरी. अगदीच काटे की टक्कर काटे बडा मुक्काबला अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा वाडीस लॉंग ऑफ रिजन मध्ये नरेश आहे चेंडू खाली. चेंडूला उचलफेक केली जाणार तोपर्यंत रन्स कंप्लीट होईल. ते फक्त आणि फक्त 1 धाव. काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाते. सातत्यानं चांगले क्रिकेट सरावाचा अभाव आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी. जरूर पहिले चेंडू आपण पाहिल्या विकेट्स आली तर नंतर चौकार आला तर नंतर शिंगल आल्या आणि एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 5 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय अजय. अतिशय चांगली गोलंदाजी. त्याला सामोरा फलंदाज जातोय किरण. इथे उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील मागे जाणवतो. यास इट इज अ डॉट बॉल. अगदी डॉट बॉल. हर एक निश्चित जर का आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठे शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करणे. P1चं षटक होतं. P1चं षटक म्हटलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये सर्व 9च्या 9 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये असणारे पाबंदी षटक त्याला म्हटलं जातं P1चं षटक. आणि तदनंतर 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. एक नरेश आहे वाडीस लॉंग ऑफमध्ये आणि वाडीस लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाज अजय तयार आहे. शिली मोडॉनमध्ये निलेश आहे. खूप चांगली गोलंदाजी परंतु यावेळेस मोठा फटका हवाई फायर धमाका केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय षटकार. बजाव डीजे. अगदीच अगदी सर्वांनी सहकार्य करता. बॉल गेला तर बॉल आणून देण्याचं काम देखील करायचं. स्पर्धा आपली आहे. अगदीच आयोजकांनी आयोजन केलंय म्हणजेच त्यांचं नाव होतंय असं नाही आहे तर ही स्पर्धा गावाची आहे. आपल्या नावाची आहे. आपल्या गावाच्या नावाची आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करा. सर्वांनी या ठिकाणी आयोजकांनी देखील सहकार्य करायचं. गोलंदाज तयार अजय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. अगदी हलक्यातनं प्लेसमेंट काय जबरदस्त टेक्निकल प्लेसमेंट या ठिकाणी पाहतोय आपण. सिंगल आल्या. सिंगलला प्राधान्य दिलंय आणि सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 12 अंकावरती. यस
इट्स अ वन ओव्हर. अगदीच एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. 12 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड DJ. चला 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. उमेश यास युनाइट क्रमांक 2 वरती अगदीच बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. राऊंड विकेटचा मारा करेल. अगदीच पंचांच्या डाव्या साईडनं गोलंदाज तयार झाला आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये जरूर एक मोठा फटका पाहायला मिळाला. एक चौकार आला, एक षटकार आला, परंतु 12 धावा खर्च केल्या. अगदी 30 सर्कलच्या बाहेर फिल्डिंगमध्ये थोडासा बदल होता. एक्स्ट्रा कव्हरमध्ये शतरक्षक आहे. वाडिश लॉंग ऑफमध्ये घेतला एक शतरक्षक. लॉंगॉनला शतरक्षक आहे. डीप मिड विकेटला शतरक्षक आणि एक शतरक्षक वाडिश काव कॉर्नरमध्ये 30 सर्कलच्या बाहेर. विकेट किपर आहे. फर्स्ट स्लिप आहे, सेकंड स्लिप आहे, गल्ली पॉईंटला एक शतरक्षक आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं ना तर शिलीमिडॉन खुल्या. शिलीमिडॉप 30 सर्कलमध्ये शॉर्ट मिडॉप देखील खुल्या. आणि इथे आपण पाहतोय इथे यास पूर्णपणे शफल होऊन खेळला आहे. आणि इथे मात्र आला आहे डॉट बॉल. इट इज अ डॉट बॉल. डॉट बॉल, हर एक डॉट बॉल के ऊपर कोई रन नहीं होता. अगदी तो डॉट बॉल मात्र या ठिकाणी फेकला जातोय. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर नक्कीच प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो आणि त्या प्रत्येक चेंडूला सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं. भले ती कोणतीही धाव येऊ, परंतु ती धाव येणं खूप इम्पॉर्टंट असते. या स्टेट ड्राईव्ह केला आहे. सुई मधून जसा धागा ओवावा तसा हा फटका या ठिकाणी ठोकला. खरं तर या ठिकाणी अजयचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इतका जबरदस्त चेंडूला कॅरी केलं ना की नक्की त्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु एक सिंगल धाव इथे ॲड होईल आणि एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या अंकावरती. 13 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. अगदीच इथे उभं ठेवलंय, शांत ठेवलंय, शांत ठेवलं जाते. विरानी टीमला पहिल्या मॅचमध्ये पहिल्या तरी टीमच्या विरोधामध्ये दादागिरी केली होती, परंतु खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये शांत ठेवलंय. एक तर्फी गोलंदाजी होते उमेश या गोलंदाजाकडनं. काय जबरदस्त भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. या शॉट ऑफ द लेन फुल केलाय, फुल झालाय, सक्सेसफुल, ऑन फायर. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. रन्स मिळसा षटकार. अगदीच विनंती करेन जे ब्लॅक स्क्रीनच्या मागे अगदीच तिथे जी शकोटी पेटवली ती विजवायची आहे. त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण थोडंसं ती शकोटी विजवायची आहे. अगदीच लाईन चालू आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. शकोटी विजवायची आहे. यास षटकार खाल्यानंतर कमबॅक केला आहे आणि कमबॅक होणं खूप गरजेचं होतं. इट इज अ डॉट बॉल. अगदी डॉट बॉलनं टीमचं जर आपण पाहिलं स्कोर कार्ड 19 अंकावरती 7 धावा खर्च केला. पहिला चेंडू उमेशनं हाताला डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू षटकार ठोकला समीरनं. त्यानंतर पुन्हा एकदा समीर डॉट बॉल केला आहे. एकंदरीत 5 चेंडू झाले. शेवटचा बॉल शिल्लक. 19 धावा स्कोर कार्डवरती. शॉट ऑफ द लेन केले. पुन्हा एकदा चेंडू जायला डीप मिड विकेटला. त्या दिशेला शतरक्षक त्यांना सिंगल आले. डबलचा प्रयत्न होणार का? यास इथे रनिंग खूप चांगली राहिली. सिंगलला डबलमध्ये प्राधान्य दिले. चित्त्याच्या चपलाईनं, हारण्याच्या गतीनं, हारण्याच्या वेगानं वेगवान रनिंग पाहायला मिळेल. रन्स मिळतील 2 DJ.
अनेक गाणं रेडी ठेवायचं, साईबाबाचं एखादं गाणं वाजवायचं डीजे मास्टर अनंता. ओके, कारण सध्या आपण पहाटेकडे वाटचाल करतोय आणि पहाटच्या सत्रामध्ये आपण पाहतोय नाही तर मॅच देखील तितकी टफ फाईट चालू आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्येला 10.5च्या रन रेटनं 10.50च्या सरासरनं स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 21 धावा 21. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, नवीन ट्रम्प कार्ड या ठिकाणी वापरला जातोय. अगदीच नरसली वाडी टीमसाठी नरेश हा गोलंदाज राऊंड विकेटचा मारा करेल आणि स्ट्राईकसाठी फलंदाज सज्जय किरण. अगदीच किरण आणि समीर ही जोडी आहे. इथे मोठा फटका, फटका आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल वाडीस लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. अगदीच पार्किंग पार्क मध्ये या चेंडूला धाडलाय सीमारेषे. हॅलो, 27 धावा. आवाज 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 थोडासा वाढवायचा आहे मायक्रोचा. 27 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आणि इथे झेलची संधी आहे, परंतु अगदी स्लिपच्या डोक्यावर चेंडू जातोय. रेस लागले चेंडू आणि खेळाडूमध्ये रेस लागली होती, परंतु खेळाडू खऱ्या अर्थाने जिंकलाय. खेळाडू व्यवस्थित आहे का पहा. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत यस नक्कीच. ही जी धडपड चालू आहे ना मनोज, या बाईकसाठी चालू आहे. का इतका जीवाच्या आकांताने हा खेळाडू धावतोय, हा क्षेत्ररक्षक धावतोय, कारण त्याला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला बाईक महत्त्वाची आहे, कारण या ठिकाणी मालिका वीर बाईक आहे. आणि एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 29 अंकावरती 29. थोडासा महागडे षटक या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली विकेट जरूर आली, परंतु त्याच्यानंतर शांत संयमी खेळ केला आणि एक चांगले टोटल बनवले. यस, इट इज अ डॉट बॉल. एकंदरीत डॉट बॉल आला. संघर्षमय क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. संघर्ष करावा लागतो आयुष्यामध्ये. अगदीच संघर्ष येत असतो, परंतु त्या संघर्षावरती जर मात करायची असेल ना तर इथे तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. तो संघर्ष शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. यस, फलंदाज बाद आहे. अगदीच या ठिकाणी फलंदाज बाद आहे. चला न्यू बॅटर लगेच मैदानच्या आतमध्ये इन करायचं आहे. थँक्यू, धन्यवाद. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 8 धावा आतापर्यंत खर्च केला. कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. जरूर या बॉलचा जर विचार केला तर विकेट्स आले, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आले. नरेशनं कमबॅक केलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला आहे बॉलिंग ट्रॅकवरती. इथे लॉ फुटात चेंडू, स्लोअर लॉ फुटात चेंडू होता. अगदी चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत गच्चाल क्षेत्ररक्षण, अतिशय गच्चाल क्षेत्ररक्षण. दोन्ही पायांच्या फटीमधून अगदीच हा चेंडू ढेंगा क्षेत्ररक्षण राहिलं. अगदीच हा चेंडू जातोय सीमापार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. दुसरी धून नक्कीच वाजवायचे, साईबाबाची धून वाजवायचे अनंता. अगदीच, कारण आपण स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 33 धावा 33. आणि इथे मात्र जबरदस्त फटका. अगदी इथे संधी होती, परंतु इथे शिंगल आले. पुन्हा एकदा अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. पंच धावा सांगायचे आहेत. 3 धावा. 3 अंकांना स्कोर कार्डवरती धावसंख्या 36 धावा झाला स्कोर कार्डवरती. अगदीच एका धावेने थोडीशी मागे राहिले असं म्हणूयात.
टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निश्चितच. परंतु जर का इथे चेसिंग करणारी टीम जर का पुढे गेली तर मात्र या ठिकाणी फायदा होऊ शकतो. परंतु इथे टार्गेट ठेवले ते 37 धावेंचं. बबलू उघडा आपणास विनंती करेन आपण या मायक्रोफोन वरती नक्कीच आपण यायचं. त्याला लगेचच फील्ड लावून घ्या. जास्त वेळ लावायचा नाहीये. जास्त वेळ होत चाललाय. जास्त वेळ घेऊ नका विनंती करेन. 2:36 झालेत. बॅटर जा लगेचच. बॅटर मैदानच्या आतमध्ये लगेच जा. बॅटर जायचे आहेत. बॅट्समन चला जायचं. 37 धावा कंपल्सरी चेशिंग आहे. 10 सलामीची जोडी नर्सरी पाली टीम. जिंकण्याची संधी या ठिकाणी, जिंकण्याची आस आणि जिंकण्याचा ध्यास मनी बाळगून खऱ्या अर्थानं सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये इन करायची. नर्सरी वाडी टीम जास्त वेळ नकोय. फिल्डिंग या ठिकाणी सजवले गेल्या. अगदी सेकंड राऊंडची ही दुसरी मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. नर्सरी वाडी विपक्ष विरानी या दोन टीम दरम्यान जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पहिल्या सत्रात पाहिली. काय टाइमपास चालू आहे नर्सरीवाडी टीम. का वेळ होतोय. जा आपण लगेच. जास्त वेळ घ्यायचा नाही. आपण पाहतोय वर्णाई क्रिकेट संघावर आयोजित भव्य नाईट रजनी शृंखला आमदार चषक 2025. राहुल आणि समीर दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी आहेत. अगदीच खूप चांगली नावं या ठिकाणी ते सांगतायत. त्यांचं देखील करूया कौतुक. आणि समालोचकाच्या पाठीचा खऱ्या अर्थानं कणा म्हणजेच अगदीच प्रत्येक रन ज्याच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या सांगितले जाते स्कोररच्या माध्यमातून, ते स्कोरर अपडेटर आहेत रवींद्र वाघमारे. अगदीच अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. सांघिक वरतील पहिलं तर वैयक्तिक पहिली षटक घेऊन येते गोलंदाज आकाश. यस आकाश. आकाश अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं जॉकिंग नक्कीच मनोदोरे करतायत. पण निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आकाश हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्राईकसाठी फलंदाज राहुल. त्यानंतर अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय समीर ही जोडी आहे. तर चला मॅच, चला टाइमपास नको आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आत्तापर्यंत आपली स्पर्धा संपायला हवी होती. खरं तर 3 वाजेपर्यंत आपल्याला स्पर्धा उरकायची होती. अगदीच निश्चितच त्यांचा काही विषय नव्हता. नक्कीच प्रॉपर होतं. परंतु निश्चित आपण या ठिकाणी पाहतोय ना की मॅचकडे जाऊया. असो निश्चितच गेम ऑन. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या चेंडू झेलची संधी आणि पहिल्या चेंडूवरती यावेळेस या खेळाडूचा पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाज
त्या दोन. आता येणारे या 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 बॉलमध्ये बनवायचे त्या 35 धावा. धावांचं टार्गेट या ठिकाणी चेंज करायचे असेल ना तर कासवाच्या गतीनं तुम्हाला धावा जमा करून त्या धावा होणार नाही आहेत. इथे चांगला फटका, गल्ली पॉईंटमध्ये शतरक्षक आहे, पॉईंटमध्ये शतरक्षक आहे. यावेळेस अजून एक पकडलाय झेल आणि संपवलाय खऱ्या अर्थानं फलंदाज दिलीपचा. येस थँक्यू डीजे. दोस्ती तुटायची नाही. काय जबरदस्त प्रेक्षकांची साथ लाभते. जर गेम तापले असेल ना तर त्याला साथ असते ती प्रेक्षकांची आणि ती प्रेक्षकांची साथ लाभते, पाठीराख्यांची साथ लाभते आणि कौतुकाची स्थाप खऱ्या अर्थानं त्यांच्या सपोर्टरचे, त्यांच्या टीमचे. त्याच्यामुळे त्यांचा गेम तितकाच चांगला होत चालला आहे. मैदानच्या आतमध्ये विराणी टीमचा कुठेतरी गटांगली मैदानच्या आतमध्ये खात असताना आपण पाहतोय नर्सरीवाडी टीम. कुठेतरी थोडीशी खराब कामगिरी नर्सरीवाडी टीमकडनं पाहायला मिळाले जरूर, परंतु एकंदरीत स्कोअर कार्ड स्थिरावलं आहे. अगदीच दोन्ही अंकावरती शेवटचा बॉल. यास इट इज द लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अगदीच लास्ट बॉल आणि लेफ्ट हँड बॅटर मैदानच्या आतमध्ये उमेश. हार्ड हिटर खेळाडू आहे उमेश देखील, परंतु आता मोठ्या फटक्यांची दरकार आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. येईल का मोठा फटका पाहूयात. या शॉट ऑफ द लेन केले, अगदी तितकी चांगले फिट झाले, सिंगल आले कासवाच्या गतीनं, संत गतीनं. या ठिकाणी स्कोअर कार्डवरती धावसंख्या अगदीच 1ने ॲड होईल आणि इथून स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 3 अंकावरती. डीजे षटक क्रमांक 1 संपला आहे. थँक्यू डीजे मास्टर. काय प्रेक्षकांची ताल या ठिकाणी धरलाय, कारण त्यांची टीम तेवढी चांगली खेळते. मैदानच्या आतमध्ये विराणी टीम आज खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली ती विराणी टीमनं. परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं ना स्कोअर कार्डवरती धावसंख्या 3 धावा 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत. त्या 34 17ची सरासरी, 17 दुनी 34, 17च्या सरासरीने इथे धावा बनवायचे आहेत. अर्थात टीम अगदीच नर्सरीवाडी टीमला अगदीच जीवनामध्ये अशक्य असं काहीच नसतं मित्रांनो. प्रयत्न करा, प्रयत्न अर्थी परमेश्वर. जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. यशासाठी तुम्हाला झगडावं लागेल, झुंजावं लागेल, तेव्हा तुमच्या पदरामध्ये कुठून तरी यश येईल आणि ते यशासाठी तुम्हाला मात्र मार्ग मोकळा करावा लागेल. यशस्वी जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. यास इथे आपण पाहतोय लेग अष्टमच्या अतिरिक्त बाहेर स्वेअरचा मारा, अतिरिक्त मारा, स्वेअर बॉल आणि वाईटच्या सहाय्यानं स्कोअर कार्ड जाऊन पोचेल तब्बल यावंतरच्या सहाय्यानं 4 अंकावरती. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं विराणी टीमला, परंतु या मैदानावरती आपण पाहिलं ना तर निश्चितच एक चांगली कामगिरी, एक चांगली टीम, एक मजबूत टीम नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस पाहायला मिळतो. जो काही खेळ आपण मागील स्पर्धेमध्ये पाहिला विराणी टीमचा तो थोडासा साधा वाटत होता, परंतु यावेळेस प्रॉपर सराव या टीमचा. आणि इथे काय घडलं, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गरा 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 फिरतोय, कारण त्याला देखील बॉलवरती नजर पकडता येत नाही आहे. नगर तितकीची स्ट्रिक नाही आहे. अगदीच हा सामना जिंकायचा असेल तर गोल गोल फिरून काही होणार नाही आहे. हा सामना जिंकायचा असेल तर चेंडूला घर फिरवायला लागेल, अगदीच चेंडूला सीमापार धाडावं लागेल. ते मात्र फलंदाज उमेशला, पण तो उमेशला जागेवरती उभं ठेवलं जातं आहे, अगदीच बांधून ठेवलं जातं आहे, जकडून ठेवलं जातं आहे. मैदानच्या आतमध्ये गोलंदाज समीरकडून काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त तिखट मारा गोलंदाज समीरचा. इथे पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सिंगल आल्या, फक्त सिंगल धाव. एकी दुगीशे काम कुछ न बनने वाला नाही है. अगदीच जर आपण पाहिलं ना तर काय जबरदस्त खेळ राहिला आहे, जबरदस्त खेळ राहिला आहे. आमचे किरण पवार कुठेतरी थोडेसे टेन्शनमध्ये जरूर आहेत, परंतु नक्की त्यांनी हातातला सामना गमावला. जो जिंकायचा सामना होता तो गमावला, त्याच्यामुळे ते टेन्शनमध्ये आहेत. आणि या आपल्या कर्जतमधील टॉपची टीम म्हणजेच स्टार 11 पलादरी टीम
खऱ्या अर्थानं. आणि गत वर्षीचे ते या स्पर्धेतील विजेते देखील आहेत. तृतीय क्रमांक पारितोषिक देखील त्यांनी पटकावला होता. परंतु या स्पर्धेमध्ये कुठेतरी त्यांना बाहेर जावं लागलं. या स्पर्धेची खऱ्या अर्थानं 365 दिवस वाट पाहावी लागेल ती या यंगस्टर पलेदरी टीमला. परंतु इथून गोलंदाजानं काय केलं, डॉट बॉल फेकलाय. इट इज अ डॉट बॉल. गुड लेंथवरती हा चेंडू उचले घेऊन सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय आणि अगदी त्या डॉट बॉलच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली अवघी 5 अंकावरती. अगदी जर आपण पाहिलं ना तर समीरनं काय जबरदस्त गोलंदाजी केल्या. आमचे मास्टर स्कोरर रवींद्र वाघमारे, किरण पवार असतील आणि निश्चितच तदनंतर आपण पाहिलं ना तर तदनंतर आमचे थर्ड स्कोरर ज्यांचं नाव अभयजी खुने आणि संपूर्ण त्यांची केटीसी लाईव्हची टीम, काय जबरदस्त कामगिरी. कॅमेरामॅन नितेश आणि मयूर जबरदस्त सर्वेक्षण चित्र त्यांच्या माध्यमातून टिपले जात आहेत. इथे मात्र चेंडू थोडासा खालच्या दिशेने राहिलाय. चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने. वेगवान चेंडू होता, निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आल्या धाव फलकावरती 9 धावा आणि निश्चितच आता विजयासाठी गरज असणार आहे. क्षमा असावी, 1 बॉल बाकी आहे. अगदीच क्षमा असावी. 1 बॉल वाईड बॉल फेकला होता. अगदीच 9 धावा स्कोर कार्डवरती. क्षमस्व. निश्चितच गोलंदाज तयार. इथे मात्र हा डॉट बॉल. यस इट्स अ डॉट बॉल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 9 धावा. आता विजयासाठी इथून गरज असणार येणाऱ्या बॉल 28ची गरज आहे. धन्यवाद. थँक्यू. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय 6 बॉल आणि गरज असणारी विजयासाठी 28 धावेंची. 6 मध्ये 28, 6 मध्ये 26 बनल्या होत्या गत वर्षी, परंतु 6 मध्ये 28 बनतील का, इथे होऊ शकतायत. इथे मात्र हवाई फायर करतोय परंतु चेंडू हवेत. उंची जास्त, लांबी कमी. ऊंचाई ज्यादा, लंबाई कम. अगदी थँक्यू डीजा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचं षटक प्रगतीपथावरती. पहिले चेंडूवरती विकेट झाले तर 5 बॉलमध्ये बनवायचे आहेत. त्या मात्र 28 धावा होतील का, असं कसं लक्ष, त्या लक्षाचा पाठलाग करायचा. इथून आपण पाहतोय विकेट किपर देखील चेंडू सापडला नाही. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार.
मिळेल या सिंगलना स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल मिळेल या सिंगलना स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. पंधरा अंकावरती स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 15. या मॅचमध्ये जिंकणारी टीम ही वर्णी टीमशी लढत देईल कारण हाय स्कोर या ठिकाणी येतो टीम सारंग संघाचा. कारण एक धाव जरी इथे जास्त असते ना तरी देखील या ठिकाणी विराणी टीम बायसाठी पात्र ठरली असते. परंतु इथे आपण पाहतोय वर्णी टीम रेडी राहायचे. सर्व प्लेयर्स रेडी राहा वर्णी टीमचे. या मॅचमध्ये जिंकणारी टीम ही वर्णी टीमला मात्र या ठिकाणी फाईट करेल. स्वतः आयोजकांची टीम आणि निश्चितच या स्वतःच्या होम ग्राउंडवरती ते खेळताना दिसतील या विजयी टीमसोबत. इथून आपण पाहिला सिंगल आले. पुन्हा एकदा सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एका धावेला आता महत्त्व राहिलेलं नाही आहे कारण निश्चितच इथे मोठ्या फटक्यांची गरज. धाव फलकावरती धावसंख्या 16 धावा. 37 धाव्यांचा पाठलाग करायचा असताना धावा आल्या त्या 16. आता 3 बॉल 21 धाव्यांची गरज. असे कसं लक्ष आहे कारण प्रत्येक चेंडूवरती 7 धाव्यांची गरज आहे. 7-21 इथे चांगला फटका अलॉंग ती कार्पेट खेळला लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडू खाली शतरक्षक येतोय. सिंगल मिळेल फक्त आणि फक्त सिंगलच्या साहाय्यानं. पुन्हा एकदा एका धावेने काही होणार नाही मॅचमध्ये. ही मॅच कुठेतरी एका साईडनं वलन घेते. वन साईड ही मॅच झुकते पूर्णपणे विराणी टीमकडे. आणि या मॅचमध्ये या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं ना जिंकणारी टीम फाईट करेल वरनाही वर्णी टीमला निश्चितच. इथे चांगला फटका निश्चितच साठी जा. हार्ड लक टीम अगदीच नरसरवाडी टीम. आपण इथपर्यंत चांगला प्रवास केलात खूप चांगला खेळलात परंतु हार्ड लक आपल्या वाटेला आले. ती निराशा आपल्या वाटेला आले तो पराभव. परंतु या पराभवाने आपण या एका पराभवाने मित्रांनो खचून जाऊ नका. येणाऱ्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये येणाऱ्या नेक्स्ट आयोजनामध्ये याहीपेक्षा आपण चांगली कामगिरी कराल. याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टीम नरसरीवाडी टीम अँड गुड लक टीम विराणी. अगदीच नेक्स्ट मॅचसाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक बबलू उघडा यांना. तर लगेच या विराणी संघाने एक सेकंड करा आणि लगेच टॉस